वर्षांपासून महापालिका निवडणूक झालेली नाहीये। त्याआधी भाजपनं एकसंध शिवसेनेसोबत युतीतच ही निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे भाजपनं नवी मुंबईची आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी अशी भावना आता कार्यकर्ते व्यक्त करतायत। आगामी निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती झाल्यास बंडखोरी होऊ शकते असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय। दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावना आपण पक्षश्रेष्ठींना कळवू असं माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केलंय। नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे। भाजपकडून आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या येतील। नवी मुंबईमधल्या 111 प्रभागांसाठी 850 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। भाजपनं नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी या कार्यकर्त्यांच्या मागणीवर माजी खासदार संजीव नाईक आणि कार्यकर्त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया। 10 वर्षांनी निवडणूक लढण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळत आहे। तर कार्यकर्त्यांचा असा विषय आहे का या 10 वर्षांनी तरी आम्हाला तिकीट मिळावा आणि ही इलेक्शन आम्ही जोमाने लढावी। त्या गेल्या 11 वर्षापासून प्रलंबित आहेत। निवडणुका अशा जवळ येतात आणि त्या पुढे जातात। त्यामुळे कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की त्या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्याचा संच असलेला पक्ष आहे। त्यामुळे निश्चितच निवडणुका झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे। स्वबळावर जर निवडणूक घ्यायचं जर ठरलं तर जे अनेक वर्षापासून कार्यकर्ते काम करत आहेत आणि 10 वर्ष निवडणुका झाली नाहीत तर त्यांनाही चान्स मिळू शकतो। कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तर सर्वांना असं वाटते की आपल्याला संधी देताना जर उद्या युती झाली तर माझ्यावर अन्याय होईल आणि त्या ठिकाणी मला न्याय मिळणार नाही असं त्याची भावना आहे। परंतु शेवटी युतीचा निर्णय हा अंतिमतः पक्षश्रेष्ठी वरिष्ठ पातळीवरती सर्व शहराच्या लोकांची सहमती त्यांची मतं जाणून या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल असा मला विश्वास आहे। आणि लोकांची जी काही भावना आहे, जनता कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती वरिष्ठांच्याकडे पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू। अमरावती महानगरपालिका